मनातून खूप दुखावलेले असतात ते. का मी ज्याला जीव लावला, मी हं. ज्याला तयार केला आणि आज तोच माणूस बाहेर जातोय. जस्ट आत्ताच्या घडीला एक माणूस गेला आमच्यातनं सोडून. हं. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी कधीच कोणाला गेलेल्या माणसाला कधीच कॉल बॅक केला नाही. पण तो जो गेला ना, तेव्हा मी त्याच्या भावाच्या मिसेसला फोन लावून विचारलं, "बाबा तुम्ही आज साहेब एकटे पडलेत आणि एकटे पडलेले असताना तुम्ही घरची माणसं अशी करताय." तर मनाला खूप दुःख होतंय. हं. खूप म्हणजे मी तेव्हा तिला बोलली पण आणि मी रडली पण. म्हणजे एवढी मी कधी भावनिक नाही झाली. हं. पण तुम्ही आज एकट्या माणसाला सोडून जाताय आणि वरती तुम्ही त्यांना म्हणजे असं कमी समजताय, तिथं खूप मनाला दुःख होतंय. वाईट वाटतं, वाईट खचल्यासारखं होतं. एक तर आमचे साहेब आतमध्ये आहेत आमदार विवेक पाटील साहेब. हं. एक म्हणजे त्यांना दोघांना एकमेकांची साथ आहे. बाकी कार्यकर्ते आहेत, चांगले आहेत. हं. सगळे म्हणजे हे करून आहेत. पण जे मेन आमचा जो मेन काय बोलतात त्याला बॅकबोन हं. बोला किंवा हे, ते आमचे विवेक पाटील साहेब. ते नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप त्यांचे म्हणजे उणीव भासते. आताच्या घडीला हं. फक्त मी त्यांना सांगते का तुम्ही माझा त्यांना एकच सल्ला असतो का तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. बाकी आम्ही हँडल करतो सगळं. आमचं कुटुंब सगळं आम्ही हँडल करतो. हं. व्यवस्थित आहे. फक्त तेवढंच एक मनाला खूप लागतं की तुम्ही व्यवस्थित राहा. साहेबही तिथून फोन करून सांगतात, "बाळू, तुझी तब्येत सांभाळ." तेव्हा खूप भरून येतं म्हणजे असं. खूप वाईट वाटतं. नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचं वारं जे आहे ते जोरदार वाहताना दिसतंय. त्याचबरोबर ही निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पनवेल महानगरपालिकेचा विचार केला तर या महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते. त्यातल्या त्यात आपण जर विचार केला तर महाविकास आघाडीतील अत्यंत महत्वाचा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. आणि मला वाटतं जेव्हापासून निवडणूक लागलीये तेव्हापासून शेतकरी कामगार पक्षाचे अगदी स्वाभिमानी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे बाळाराम पाटील जे आहेत त्यांचा वावर जो आहे या प्रभागात किंवा या पनवेल शहरात सातत्याने दिसतोय. कार्यकर्त्यांसोबत अगदी खांद्याला खांदा लावून ते प्रचार करताना दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळाराम पाटील नेते म्हणून कसे ते आपल्याला माहिती आहेत, पण ॲज अ व्यक्ती किंवा त्यांची जी बाजू आपल्याला माहित नाहीये, ती बाजू सगळ्यात जास्त ज्यांना अत्यंत जवळून ज्या पाहतायत त्या त्यांच्या पत्नी राजश्रीताई बाळाराम पाटील ज्या आहेत त्यांच्यासोबत आज आपण छानपैकी गप्पा मारणार आहोत. आणि निवडणुकीबद्दल काय मतं आहेत तुमची? पनवेलचे कितपत प्रश्न सोडवले गेलेत, किती प्रश्न राहिलेत, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कशी चालली निवडणूक? चाललंय व्यवस्थित चालू आहे. हं. आतापर्यंत तरी अगदी व्यवस्थितच चाललंय. हं. आणि साहेबांचं म्हणजे साहेब जे कष्ट घेतायत, त्रास घेतायत, त्या अनुषंगाने आज महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी खूप जोरात कामाला लागली. आणि जे आमचे हाडाचे कार्यकर्ते आहेत, ते साहेबांच्या खांद्याला खांदा लावून चालत नाही, मी बोलते पायाला भिंगरी बोलतात ना जी हं. किंवा काय हं. तो शब्द आहे, हं. ते बांधून सगळे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर चालत आहेत. हं. खूप चांगला प्रतिसाद आहे सध्या तरी आतापर्यंतचा. हं. आणि जरा आपण वैयक्तिक आयुष्याकडे वळते मी. काय बालपण कसं गेलं? तुमचं माहेर कोणतं? या सगळ्या गोष्टींकडे. माहेर माझं हं. भिवंडी काल्हेर गाव. हं. माझे आजोबा शिक्षक होते हं. आणि माझे काका लेबर ऑफिसर. म्हणजे एक सुशिक्षित फॅमिली. हं. त्याच्यातनं माझा जन्म झालेला आहे. मी कॉन्व्हेंट स्कूलमधनं तेव्हाचं शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे क्वालिफाईड बोलतात ते हं. आमच्याकडे. तिथून मी इथं लग्न झाल्यावर आली आणि म्हणजे अगदी चेंज. थोडंफार होतं राजकारण. आजोबांना ते हं. आजोबांच्या अंगात होतं. ते आमचे परशुराम टावरे म्हणून आमदार होते. हं. त्यांचे समर्थक होते ते. हं. आणि जेव्हा हे स्थळ आलं, तेव्हा माझ्या आजोबांना खूप आनंद झाला, की माझी मुलगी राजकारण्यांच्या घरात जाते. हं. आणि त्यांना माहिती होतं, की मी ही
म्हणजे माझ्यावर जो काही जबाबदारी किंवा काय येईल ती समर्थपणे पार पाडेल म्हणून त्यांनी मला इकडे म्हणजे होकार दिला हं. आणि मी या आणि घरात आले. तुमचं लग्न झालं आणि अगदी वातावरण जे आहे ते पूर्ण हां. चेंज झालं असेल. हो, कारण की आधी शैक्षणिक एकदम पार्श्वभूमी होती आणि पार्श्वभूमी, इथं पूर्ण राजकारणी घराणं. आणि घराणं. मला वाटतं तुमचे सासरे पण आमदार हो. होते काही टर्म. कसं मग ॲडजस्ट केलं? या सगळ्या गोष्टी कशा जुळवून घेतल्या? जेव्हा मी घरात आली, तेव्हा सुरुवातीला सगळं वातावरण मी म्हणजे ऑब्झर्व्ह केलं, की चला अ, ठीक आहे म्हणजे मला पण सगळ्यांनी सुरुवातीला समजून घेतली आणि एक किस्सा मला आवर्जून सांगावासा वाटतो. हं, एकदा अशीच मी थोडी कंटाळलेली होती हं, आणि जेवायला पाहुणे होते. म्हणजे मला हसूही येतं आणि हं, सांगताना हे पण वाटतं, की अ, मी थोडी म्हणजे त्यांना बोलली, "बाबा पाहुणे एवढे मला जसं त्रास होतो असा." हं, ते मला एवढे रागात म्हणजे जोरात ओरडले, का माझ्या आईनी त्या काळी जेव्हा आमच्याजवळ काही नव्हतं, म्हणजे ॲक्चुअली फॅमिली हं, फुल याची होती. पण जो बोलतो ना आपण का हं, अ, बाहेर पडले आमचे सासरे म्हणजे हं. साहेबांचे वडील. तर तेव्हा त्यांच्याकडे काही हे नव्हतं. पण नंतर आमच्या सासूबाईंनी इतकी त्यांना साथ दिली, का मला साहेब एवढे ओरडले का माझ्या आईनी शेजाऱ्यांकडून मागून कार्यकर्त्यांना जेवणं घातलीत. हं, तेव्हाच मी समजले का आपण एकही शब्द न बोलता जो समोर येईल ते करायचं हं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं चालायचं आणि म्हणजे आपलं कार्य करत राहायचं. अनेक वेळा त्रासही झाला पण ते नाही, परत परत विसरले. मी कधी हा विषय घेतला नाही हं, आणि तेव्हापासूनची जी मला सवय लागली ते आतापर्यंत म्हणजे जे कोणी कार्यकर्ते येतील, हं, ते घरचेच आहेत, हं. माझेच आहेत. म्हणजे एक कुटुंबच आहे. कुटुंब म्हणून मी त्यांची जोपासना केलेली आहे आणि हं. करत राहीन. म्हणजे जे साहेबांना अपेक्षित होतं ते मी सगळं चालू ठेवलं आजपर्यंत. म्हणजे स्वयंपाक अगदी सगळं. तुमच्या हातचाच असतो हो. कार्यकर्त्यांना पण. सगळ्यांना, आणि सगळ्यांना. आम्ही असं ऐकलंय की साहेब जेव्हा मुंबईला असतात किंवा हं. दुसरीकडे असतात तेव्हा पण तुमचा डबा जातो हो. म्हण. हो. काय आहे? हाताची चव वेगळी आहे काय? का नाही, जादू? नाही, नाही. हं, कसं आहे ना, म्हणजे बाहेर काही लोकांना जेवायला मिळतं. आता पूर्वी कसं काय मिळत नव्हतं. आमच्या सासूबाईंनी हं, म्हणजे असं सांगतात, मी नव्हतं बघितलं, माझ्या आधीची गोष्ट. हं, तर खूप अशी उरणची लोकं वगैरे यायची. हं, तेव्हा काही सोय नव्हती एवढी हं, रस्त्याची किंवा ट्रान्सपोर्टची. त्याच्यामुळे लोकं सकाळी लवकर निघायची. मग इथे यायला उशीर व्हायचा हं, आणि मग नुसतं चहावर न भागवता आमच्या सासूबाई त्यांना जेवल्याशिवाय कधीच पाठवलं नाही त्यांनी. आणि ज्या 7 वर्ष त्या माझ्याबरोबर राहिल्या, तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं. हं, मी कसं केलंय, काय केलंय. एक म्हणजे मैत्रीण असं. हं, ते सासूबाई नव्हत्या, मैत्रिणीसारख्या मला त्यांनी सगळं सांगितलं हं, आणि त्यांनी खूप हे केलेलं होतं. पण मी त्यांचा थोडासा बोध घेतला, की नाही बाबा आपल्याला पण एवढ्या मोठ्या माणसाचं घर चालवायला लागणार आहे, तर आपल्याला त्याग करावा लागेल. हं. ही मनाशी मी खूणगाठ बांधली आणि माझं मी हे चालू ठेवलं असं. असा कोणता पदार्थ आहे जो साहेबांना खूप आवडतो तुमच्या हातचा? साहेबांना ॲक्चुअली ते कधीच जेवणाच्या बाबतीत ना, ताट वाढला की त्यांचं ताट एकदम क्लीन असतं. हं, ते कधी तक्रार करत नाही. हं, जेवणाची कसलीच त्यांची तक्रार नसते. हं, जे पुढ्यात येईल ते संपवायचं असं. हं. पण ते मच्छी खूप आवडते त्यांना. तुमच्या हातची. हां, ठराविक असं काही नाही. त्यांना हं, सगळं हं, म्हणजे कधी तक्रार कधीच केली नाही त्यांनी. हं, असंच जेवण दिलं, तसंच दिलं, हे दिलं. फक्त त्यांना मी एक सांगायची, पाहुणे आणायचे बरोबर जेवायला. पण कधी सांगायचे नाही का मी 4 पाहुणे माझ्याबरोबर घेऊन येतो. हं, कधीच बोलले नाही. हं. इथं आले का आपल्याला दिसले का मग आपण पटापट तयारीला आपल्या लागायचं. लागायचं. दारात आल्यावर असं. नाही. मग मी जेव्हा बोलायला लागली जास्त, तेव्हा मग ते फोन करून सांगायला लागले का नाही हं. आम्ही 4 जण येतो हां जेवायला. गृहिणी म्हणून आपल्याला पण खूप चॅलेंजिंग जातं, की जातं. एकदम एवढे हां, कार्यकर्ते आले आणि त्यांना हां, काय वाढायचा असा प्रश्न हां. पडतो. बरं. आता राजकारणात आहात आणि शेकाप पक्षाबद्दल विशेषतः शेकाप म्हणजे काय तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू वरून? काय वाटतं शेकापबद्दल? एका म्हणजे चळवळीतून तयार झालेला पक्ष आहे हा. हं, ती चळवळ म्हणजे खूप लोकांनी त्याच्यासाठी त्याग पण केलंय, हं, बलिदानही दिलेत. सगळं झालेलं आहे. ते आता तुम्हाला हं, थोडंफार इथं आता आल्यावर तुम्हाला कळलं असेल. हं, पण एक शेका पक्ष म्हणजे एक कुटुंब आहे, जो आमच्याशी जोडला जातो, तो कुटुंबाप्रमाणे. हं, त्याचं सुख-दुःख आमचं असतं, आमचं सुख-दुःख त्याचं असतं. हं.
असं असतं. सध्या जर राजकारणाची पूर्ण परिस्थिती पाहिली तर पक्षांतराचा प्रश्न खूप मोठा आहे आणि विचार केला तर शेकाप पक्षामधून अनेक जण, अनेक वर्ष काम केलेले नेते सुद्धा बाहेर पडलेले आहेत. जेव्हा अशी नेते मंडळी बाहेर पडते, कशी रिएक्शन असते साहेबांची? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? साहेबांना म्हणजे साहेब तेवढंच धरतात, तेवढंच सोडतात असं आहे त्यांचं. हं, पण मनातून खूप दुखावलेले असतात ते, का मी ज्याला जीव लावला, मी हं, ज्याला तयार केला आणि आज तोच माणूस बाहेर जातोय. आत्ता जस्ट आत्ताच्या घडीला एक माणूस गेला आमच्यातनं सोडून. हं. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी कधीच कोणाला गेलेल्या माणसाला कधीच कॉल बॅक केला नाही. पण तो जो गेला ना, तेव्हा मी त्याच्या भावाच्या मिसेसला फोन लावून विचारलं, "बाबा तुम्ही आज साहेब एकटे पडलेत आणि एकटे पडलेले असताना तुम्ही घरची माणसं अशी करताय." तर मनाला खूप दुःख होतंय. हं, खूप म्हणजे मी तेव्हा तिला बोलली पण आणि मी रडली पण. म्हणजे एवढी मी कधी भावनिक नाही झाली. हं. पण तुम्ही आज एकट्या माणसाला सोडून जाताय आणि वरती तुम्ही त्यांना म्हणजे असं कमी समजताय, तिथं खूप मनाला दुःख होतंय. वाईट वाटतं, वाईट खचल्यासारखं होतं. एक तर आमचे साहेब आतमध्ये आहेत आमदार विवेक पाटील साहेब. हं, एक म्हणजे त्यांना दोघांना एकमेकांची साथ आहे. बाकी कार्यकर्ते आहेत, चांगले आहेत. हं, सगळे म्हणजे हे करून आहेत. पण जे मेन आमचा जो मेन काय बोलतात त्याला बॅकबोन हं. बोला किंवा हे, ते आमचे विवेक पाटील साहेब. ते नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप त्यांचे म्हणजे उणीव भासते. आताच्या घडीला हं, फक्त मी त्यांना सांगते का तुम्ही माझा त्यांना एकच सल्ला असतो की तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. बाकी आम्ही हँडल करतो सगळं. आमचं कुटुंब सगळं आम्ही हँडल करतो. हं. व्यवस्थित आहे. फक्त तेवढंच एक मनाला खूप लागतं की तुम्ही व्यवस्थित राहा. साहेबही तिथून फोन करून सांगतात, "बाळू, तुझी तब्येत सांभाळ." तेव्हा खूप भरून येतं म्हणजे असं. खूप वाईट वाटतं. खरं तर भावनिक सगळं हे चित्र असतं जेव्हा आपण जीव लावतो एखाद्या कार्यकर्त्याला मनापासून एक कुटुंब म्हणाला तुम्ही शेका पक्ष एक कुटुंब कुटुंब म्हणून आहे. तुम्ही बघता आणि कुटुंबातून एखादा व्यक्ती जेव्हा बाहेर पडतो तेव्हा वेदना हे होणारच आहे. मात्र आता महानगरपालिकेचा विचार केला तर अगदी ह्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ओळखली जाते. मात्र बाळाराम पाटील जे आहेत स्वतःच्या निवडणुकीतही एवढी धावपळ केली नसेल मला वाटतं, की जेवढे ते आता धावपळ करतायत किंवा कार्यकर्त्यांसोबत फिरतायत. काय वाटतं त्याच्याबद्दल? कसं आहे आता एवढी लोकं आम्हाला सोडून गेले. हं, त्याच्यामुळं ती भरून काढणं किंवा त्यांना फेस करणं, हे खूप असं म्हणजे नाही बोललं तरी जड जातंय. आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं आहे. राइट. जे आता गेले, इकडे घडले, म्हणजे ज्यांना सगळं दिलं, कुठेही कमी केलं नाही, सगळं दिलं आणि वर ते आम्हाला म्हणजे साहेबांना दोष लावून जातात, त्या गोष्टीचं पण खूप वाईट वाटलं तेव्हा. तर तुम्ही गेलात तर गेलात आणि आम्हाला दोष लावून जाताय, हे चुकीचं आहे. हं, हां, आज अख्खं आयुष्य तुम्ही घडलात. आज जे तुम्ही विलासी आयुष्य भोगताय, तेही तुम्हाला शेका पक्षाने दिलंय. शेका पक्षानेच दिले तुम्हाला, घडवलंय तुम्हाला. हं. काय दिलं ना असं काहीच झालं नाही. आज तुमचा जो कुटुंब आहे तोही शेका पक्षाच्या जीवावरच घडलेला आहे. आणि तरी तुम्ही त्यांना एकटे टाकून गेलात ना, मला वारंवार हेच बोलावसं वाटतं का एकटे टाकून गेलात. हं, आज साहेब आतमध्ये आहेत. ते गेले तेव्हा आम्हाला खूप हे झालं आणि ज्यांच्याकडे जो एखादा ड्रायव्हर असेल, त्या ड्रायव्हरला कुठल्या कुठे नेऊन ठेवला, हं. मग ही आमची चूक झाली का? आम्ही चुकी केली का? साहेबांनी चूक केली का? जर तुम्हाला आम्ही एवढं घडवलं आणि तुम्ही जाऊन तिथं आज त्यांच्यावर टिप्पणी करता. हे तुम्हाला शोभत नाही. काय मला हं, मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो का जेव्हा तुम्ही त्यांच्याविषयी बोलता. ठीक आहे राजकारणात होतंय. हं. टीका एकमेकांवर करतात. पण राजकारणात फरक आहे. निस्वार्थी, निष्कलंक नेता आहे. तुम्हाला सगळं दिलंय त्यांच्या वडिलांनी, या पक्षाने आणि त्यांच्यावर तुम्ही टीका-टिप्पणी करता, हे तुम्हाला शोभत नाही. एवढंच सांगेन मी. ॲक्चुअली जे आता हाडाचे आहेत ना, त्यांना मंत्र किंवा काही द्यायची गरजच नाही. ते आमचे पक्के ना सख्खेच आहेत. हेच सांगेन मी. ते कधीही बाजूला जाणार नाही. कारण आत्ताच्या घडीला तुम्ही बघितलंत का एकनाथ म्हात्रे जे आहेत
देवेंद्र मडवी आहे. यांनी म्हणजे आता एकनाथ म्हात्रे जे शिवसेनेतून आमच्याकडे आले, त्यांनी म्हणजे त्याग इतका केला, की त्या पक्षाने त्यांना त्या या इलेक्शनला आपल्या विधानसभेच्या इलेक्शनला त्यांनी उघडपणे आमचं काम केलं. ॲक्चुअली त्यांना हे तिकीट देणंच होतं. पण काही कारणास्तव किंवा काही याच्यामुळे त्यांना देता नाही आलं. तसंच म्हणजे 1 नंबर वॉर्डचा विषय सांगते. देवेंद्र मडवी हाही आमचा हाडाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे हे एक्झाम्पल सांगते मी. असे बरेच आहेत. पण त्यांना आम्हाला तिकीट न देता आल्यामुळे आम्हाला खूप त्याचं वाईट वाटलं. पण लोकांना वाटलं होतं, की आता ही लोकं काहीतरी ॲक्शन घेतील किंवा काय. पण ती लोकं त्यातली नाही. ते आमचे घरचे आहेत. नेहमी म्हणजे मला आई, मी आई आहे असं. हं. असं समजून आणि ते वडील आहेत. असं समजूनच त्यांनी ते कधीच साथ सोडली हां, नाही. नाही. साथ सोडली नाही ना सोडणार पण नाही. हं. ही माझी म्हणजे माझं पर्सनल मत आहे. माझ्या या शब्दाची गॅरंटी पण आहे. असं आहे. मला ना बरीच लोकं अशी म्हणजे नवीन येतात ना, ते मॅडम बोलतात. मी त्यांना एकच सांगते, मला मॅडम बोलू नका. मला ताई बोला, मला काकी बोला, मला आई बोला. मी जरी उच्च पदावर असली ना, तरी मला ताई, आई, काकी हेच शब्द शोभतात. मला मॅडम बोलू नका. मला ते आवडतही नाही. हं. मतदारांना आव्हान एवढंच आहे, की त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागात जी कामं रखडलेत किंवा राहिलेत, जर तुम्ही आता महाविकास आघाडीला मतदान केलं नाहीत, तर याच्यापुढे तुमच्या प्रभागाची परिस्थिती खूप भयावह होईल. त्याच्यामुळे तुम्ही जागृत राहून तुम्हाला काय योग्य तुम्हाला दिसतंय समोर, योग्य आहे, असं तुम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करावं. ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना. ते तक्रार वगैरे असते का काय, की कुटुंबाला वेळ देत नाहीत वगैरे असं काय? की एक पत्नी म्हणून काय वाटतं? नाही, नाही. तसा वेळ देतात आम्हाला. त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ते देतात. हं, देत नाही असं नाही. पण एक तक्रार एकच असते, की तब्येत सांभाळा हं, एवढंच. हाच प्रश्न असतो. दोन्ही टाईम वेळेवर जेवा. बाकी काहीच नाही. कधीही या. तो हं. आमची काहीच म्हणणं नसते. कारण लोकच एवढी जोडलेली आहेत, तर तो लोकांना वेळ दिलाच पाहिजे. असं आहे. खरं तर त्यांची ओळखच एक स्वाभिमानी नेता हं. किंवा एकनिष्ठता असणारा नेता अशी आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा कसं वाटतं त्यांच्याबद्दल? भरून पावल्यासारखं. हं, म्हणजे एक प्रकारे जी लोकं आमंत्रणाला येतायत ना, हं, तर त्यांचं असं असते, की एक पहिली पत्रिका देवाला ठेवतात आणि बोलताना ते बोलतात का दुसरी पत्रिका माझ्या देवाला. हं, असं. हं. हे शब्द एवढं बऱ्याच मोठं लोकांकडनं स्थान हां, आहे. हां. दुसरी पत्रिका माझ्या देवाला. हं, पहिली पत्रिका त्या देवाला आणि दुसरी पत्रिका या माझ्या देवाला. हं, असं. ती एनर्जी अशी का जेव्हा माणूस कोणाचं खातो-पितो, भ्रष्ट भ्रष्ट होतो, तेव्हा त्याला भीती असते. साहेब कोणाचं काही घेत नाही, हं, कोणाचं काही खात नाही. त्याच्यामुळे त्यांना काही ती अंगात, मनात भीतीच नाही. त्याच्यामुळे ते बिनधास्त असतात, का मला कोणीही काही नाहीतर आज ह्या स्टेजला येऊन म्हणजे बी सरकारने साहेबांना ठेवले असते का आता जसे आमदार हं, साहेबांना कुठेतरी त्यांनी गुंतवले. हं. तसे गुंतवले असते कुठल्याही प्रकरणात. पण ते काहीच नाही. म्हणून आज ते बिनधास्त आहेत आणि त्या जोरावर ते पुढे-पुढे सरकत राहतात. ते मागे वळून पाहत नाही. गेला, सोडला, पुढे सरकत राहायचा. सोडून द्यायचा विषय हा त्यांचा फंडा आहे. मागे वळून पाहायचा नाही. म्हणजे एकनिष्ठ, एक पक्ष आणि जी कामाची त्यांची पद्धत आहे. असं नाही की 100% कामं होत. पण जी होतात, ती लोकं लक्षात ठेवतात. या जोरावरच शिक्षक मतदारसंघात त्यांना खूप म्हणजे लोकांनी आठवण ठेवली. तर त्यांच्या वडिलांनी जी कामं केलेली होती. आम्हाला तेव्हा माहितीही नव्हतं, का कोणी कोणाचं कुठं काम झालंय ते. पण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं, की तुमच्या वडिलांनी आमची अशी-अशी कामं केली. त्या आधारावर या कोकण शिक्षक मतदारसंघात एवढा त्यांना हे भेटलं. त्यांचं जे म्हणजे आता हा समोरचा माणूस कुठल्या पक्षाचा आहे, त्यांची वेळ प्रसंग सुख-दुःखाला जातात. तोच एक त्यांचा प्लस पॉइंट आहे. त्याच्या जोरावरच लोकं त्यांना खूप म्हणजे हे करतात. कधी पक्ष नाही बघितला. म्हणून इतर पक्षातली लोकंही त्यांना काही इथं जायचं नाही असं झालंय. त्यांच्या दुःखात, सुखात सहभागी. पत्रिका आली BJPची असो, कुठल्याही पक्षाची असो, पत्रिका आली तर ते जाणार कार्यक्रमाला. असं आहे. त्याच्यामुळे लोकांना
तो एक त्यांच्याबद्दल वेगळा आदर आहे, की हा माणूस कधीच कोणाचं हे नाही करत. म्हणजे पक्ष असं नसते. खरं तर राजकारण म्हटलं की अनेक वेळा पराभवाला पण सामोरं जावं लागतं. मग जेव्हा पराभव पदरात पडला, तेव्हा कसं सामोरं गेला त्यावेळेला? पराभव 2009 साली विधानसभेच्या इलेक्शनला अ, त्यांचा पराभव झाला होता. जेव्हा ते घरी आले ना आमच्या सासऱ्यांजवळ, तात्यांजवळ गेले, तेव्हा त्यांना 1,21,000 मतं पडली होती. जेव्हा ते समोर गेले वडिलांच्या, तेव्हा वडील त्यांचे असे बोलले, का "बाळू तुला 1,21,000 मतं पडलेली आहेत. त्या लोकांना तू वाऱ्यावर सोडायचं नाही. ती तुझी माणसं आहेत. त्याच्यामुळं पराभव झाला तर असू दे. याच्यापुढेही तू चालत राहा. मागे वळून बघू नकोस." हा त्यांचा सल्ला होता तेव्हा. तुमची पहिल्यांदा. कशी प्रतिक्रिया असायची जेव्हा पराभव सामोरे तुम्ही जायचं आम्ही तेव्हा? खूप लेडीज आपण खूप हं. भावूक असतो किंवा हळव्या हळव्या हां, मनाच्या. असतो आपण. हं, तर आम्ही म्हणजे खूप हे करायचो. पण ते मला समजायचं. हं, नाही ठीक आहे राजकारणात हे होत असतं. पण एवढा आपण खचून न जाऊन आपण पुढे चालत राहायचं. हं. अशा पद्धतीने परत परत नव्या कामाला उमेदीने, नव्या नव्या जोमाने. तर अशा पद्धतीने एकदम छान गप्पा ज्या आहेत त्या ताईंसोबत झाल्या. अर्थातच 15 तारखेला मतदान होणार हो. आहे आणि 16 तारखेला निकाल हाती लागणार आहे. खरं तर शेकाप पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत आहे आणि कोण बाजी मारणार हे खरं तर 16 तारखेच्या निकालावर स्पष्ट होणार आहे. तर ताई तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमचा आणि अगदी बिझी शेड्यूल असतं हे हो. प्रचाराचं म्हटलं तर. तर त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद आणि आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा प्रेक्षकांकडूनही धन्यवाद.